महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या 102% पाऊस होण्याची शक्यता आहे। हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी अंदाज व्यक्त केलाय। स्वतः विकसित केलेल्या मॉडेलच्या आधारे रामचंद्र साबळे यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे। जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात विभागवार पावसाचा अंदाजही त्यांनी वर्तवलाय। त्यानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे। तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय। डॉक्टर साबळे यांच्या अंदाजानुसार राज्यात नेमकी मान्सूनची टक्केवारी कशी असेल याची माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पश्चिम विदर्भात 116% पावसाचा अंदाज साबळेंनी वर्तवलाय। मध्य महाराष्ट्रात 110% पावसाचा अंदाज डॉक्टर साबळेंनी वर्तवलाय। पूर्व विदर्भात 160% पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवलाय। ते एकूणच सरासरी 102% पाऊस येईल असं त्यांचं म्हणणं आहे। मराठवाड्यात 109% पावसाचा अंदाज, उत्तर महाराष्ट्रात 102% पावसाचा अंदाज, तर कोकणात 98% पावसाचा अंदाज डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी वर्तवलाय। पश्चिम महाराष्ट्रात 97.16%, तर पश्चिम विदर्भात 116% पावसाचा अंदाज साबळेंनी वर्तवला आहे। महाराष्ट्रामध्ये यावर्षीच्या मान्सून कालावधीमध्ये 102% सरासरीच्या महाराष्ट्राच्या पावसाच्या सरासरीचा पाऊस होईल असा अंदाज आहे। हा 102%चा जरी अंदाज असला तरी काही भागामध्ये अधिक पावसाचं प्रमाण आहे, तर काही भागामध्ये कमी पावसाचं प्रमाण आहे। सरासरी एवढं किंवा सरासरीपेक्षा कमी पावसाचं प्रमाण आहे, हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस होणं शक्य आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीच्या अधिक राहणार आहे। तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये विशेषतः धुळे, सोलापूर, सांगली आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा, कोल्हापूर देखील पावसाचं प्रमाण थोडं सरासरीपेक्षा कमी राहणार आहे। कोकणामध्ये देखील पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा थोडं कमी असणार आहे। त्यामुळे या बाबींचा विचार पीक व्यवस्थापनात होणं गरजेचं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।